सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट वाचणार आहे आपल्यासाठी. गोष्ट लिहिलेली आहे सौ प्रभा कृष्णा निपाणे, कल्याण येथून. तर गोष्ट जी आहे ती आपल्या खूप म्हणजे कधी कधी असं होतं की आपण काही कारणांमुळे दिवाळी म्हणजे आपल्याला सण हा मोठा जरी असला आपल्या हिंदू संस्कृतीतला तरी तो साजरा करता येत नाही. घरामध्ये काहीतरी अनिष्ट घटना घडलेली असते. तर अशा ज्या घटना आहेत त्याच्यामुळे आपल्या मोठ्या माणसांना तर वाईट वाटतं, नक्कीच वाटतं. पण घरात जी छोटी मंडळी असतात ना त्यांना मात्र फार विषाद वाटतो की बाकी सगळेजणं, अख्खं जग दिवाळी साजरं करतं आहे आणि आपल्या घरी असं का बरं नाही आहे. तर अशा या परंपरांना थोडंसं आपण मुरड घातली पाहिजे, अशा आशयाची ही एक गोष्ट आहे. तर सुरू करते. दिगंबर कामत यांचं 13वं झालं. सर्व जवळच्या नातेवाईकांनी गोड घास खाऊ घातला. कामतांचं सुतक फिटलं. पुढे 4 दिवसांवर दिवाळी होती, त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई होती. आज सगळे पाहुणे गेले. वीणाताईंना घर खायला उठत होतं. मुलगा सुनबाई पण आज कामावर गेले होते, कारण पुढे सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या. विनाकारण 2 सुट्ट्या वाया जायला नकोत म्हणून सगळ्यांनी म्हणजे ऑफिस जॉईन केलं होतं. 4 वर्षांचा नातू नील आणि वीणाताई असे दोघेच जणं घरी होते. नील आज आजीला सारखं आजी आबा कुठे गेले, त्यांना फोन करून बोलव ना, मला बागेत फिरायला जायचं आहे, नाहीतर तू चल आपण बागेत जाऊया, असं सांगत होतं. आणि वीणाताई त्याला पुन्हा सांगत होत्या की नील, आबा आपल्याला सोडून देवाघरी गेले. पण तो इतका लहान, त्याला काय कळत होतं देवाघरी गेले म्हणजे काय. मग त्याचा प्रश्न पुन्हा सुरू, आपण पण जाऊया, आजी तू लवकर तयार हो, आई बाबा घरी यायच्या आधी आपण आबांना देवाच्या घरी जाऊन घेऊनच येऊया. त्याचे असे बोल ऐकून वीणाताईंचे डोळे आपोआप पाजरत होते. त्या सारखा डोळ्याला पदर लावत होत्या. नील मध्येच आजीला म्हणायचा, आजी तू रडतेस, रडू नको, चल आपण आबांना घेऊन येऊ. वीणाताईंनी नीलला छातीशी घट्ट धरली. खूप रडल्या. नील पुन्हा म्हणाला, आजी मला आबांची खूप आठवण येते, चल ना ग पटकन. किती दिवस झाले मला कोणीच गोष्ट सांगितली नाही. आबा होते तर किती गोष्टी सांगायचे. आता मात्र नीलने भोकाडच पसरलं, मला आत्ताच्या आत्ता आबांकडे जायचं आहे. वीणाताई त्याला त्यांच्या परीने समजावून सांगत होत्या. शेवटी रडून बिचारा झोपी गेला. 2 दिवस असेच गेले. शेजारच्या घरी नील खेळायला गेला. त्याचा मित्र सौरभ त्याच्याच वयाचा. त्याच्या बाबांनी त्याला आज फटाके आणून दिले. सौरभ नीलला फटाके दाखवत होता. सुरसुरी, टिकली, बंदूक सगळं बघून नील अगदी हरखून गेला. घरी आल्यावर तो हट्ट करायला लागला, मला पण बंदूक पाहिजे, मला पण फटाके पाहिजे, आणि हो ते स्टार पण पाहिजेत बरं का, आणि ती फुलभाजी ती पण पाहिजे. त्याचे बाबा त्याला सांगत होते, नील असा हट्ट करायचा नाही, आपण यावर्षी फटाके नाही उडवणार. आपले आबा देवाघरी गेले ना. नील काही केल्या ऐकायला तयार नव्हता. बाबा आपण आबांना देवाच्या घरून घेऊन येऊया, पण मला फटाके हवेत. मागे नाही का आबा रीमा आत्याकडे गेली होती, मग आपण झुकझुक गाडीत बसून आत्याकडे गेलो आणि आबांना घेऊन आलो, चला आत्ता पण आपण जाऊया. शेवटी त्याच्या आईने त्याला घरातली बंदूक दिली. त्याने ती रागाने फेकून दिली. म्हणाला, मला टिकलीवाली बंदूक पाहिजे. राघव त्याचे बाबा त्यांनी नीलला एक धपाटा दिला आणि गप्प बसले. तो रडत आजीच्या कुशीत शिरला. रात्र झाली. सगळे झोपी गेले. वीणाताई पण झोपल्या. पहाटे दिगंबर कामत वीणाताईंच्या स्वप्नात आले. म्हणाले, काय ग, 2 दिवसांवर दिवाळी आली आणि तुम्ही काहीच तयारी केली नाही. फराळ नाही, आकाशकंदील नाही, लाईटिंग नाही, आणि हो माझ्या नीलला टिकल्या, बंदूक काहीच नाही घेऊन दिलं. उलट राघवने त्याला एक धपाटा दिला. मला सांग,
असं लहान मुलाला मारून मुटकून गप्प बसवता येतं का गं? त्याला काय कळतंय? तुला तर माहीत आहे ना या सगळ्या गोष्टींची खूप आवड. तुझ्या हातचे फराळाचे खाणं म्हणजे वेगळीच मज्जा. काय चव आहे गं तुझ्या हाताला. तुला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा ऑफिसमध्ये फराळाचं घेऊन गेलो तेव्हा सगळ्यांनी तुझी चकलीची रेसिपी विचारली होती आणि तो कांदा घालून केलेला चिवडा माझ्या बॉस शीतल मॅडम पण विचारत होत्या. आठवतंय ना? मला तुझ्या हातचा दिवाळीचा प्रत्येक पदार्थ आवडतो आणि तू अजून काहीच केलं नाही आहेस. मग मी आल्यावर मला काय देणार खायला? हे बघ, मी नक्की येणार आहे बरं का. तेव्हा तू आज तयारीलाच लाग बघ. आणि हो, तो स्टारवाला मोठा आकाशकंदील पण आण. नीलला खूप आवडतो ना तो. वीणाताई झोपेतच म्हणाल्या, अहो तुम्हाला जाऊन जेमतेम 15 दिवस झाले, डोळ्यातली आसवंसुद्धा अजून आटली नाहीत आणि तुम्ही काय म्हणता आकाशकंदील लाव, लाईटिंग कर, फराळाचं कर. नाही नाही, मला हे शक्य नाही. आणि लोक काय म्हणतील हो? नवरा मरून 15 दिवस पण झाले नाहीत आणि या बाईला दिवाळी साजरी करायची सुचते. आपल्या लेकाला आणि सुनेला पण नावं ठेवतील हो ही लोक. तुम्हाला तर माहीत आहे तुमचा राघववर आणि राघवचा तुमच्यावर फार जीव आहे. अशी दिवाळी साजरी केली तर म्हणतील बाप मेला पण दुःख नाही. आनंदच झालेला दिसतोय लेका सुनेला. आता मात्र कामत वीणा त्यांच्या बाजूला बसले. त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, हे बघ वीणा, मी नेहमी मला काय वाटतं, काय आवडतं याचा विचार केला. लोक काय म्हणतील याचा विचार किंवा चर्चा करायला ते लोक आहेतच. त्याचा विचार आपण नाही करायचा. आपल्या मुलाने जेव्हा योगिताच्यासोबत लग्न करायचं ठरवलं तेव्हा लोकांनी नावं ठेवलीच ना, दुसऱ्या जातीची म्हणून किती किती आणि काय काय बोलत होते. पण योगितानं सर्वांची मनं जिंकली. उलट शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांच्या सुनेत आणि आपल्या सुनेत तिचाच नंबर अव्वल लागतो. आबा आबा करून थकत नव्हती. मुलीची उणीव भरून काढली. मी गेल्यावर मला वाटतं लेकापेक्षा जास्त तीच रडली असेल. हो ना? खरं आहे हो तुमचं. अजूनही तुमच्या आठवणीत रडते ती. अनवधानाने आबा म्हणून हाक मारत असते, मग डोळ्यांच्या कडा पुसते. तुमच्यावर इतकं प्रेम असताना त्यांनी दिवाळी साजरी करणं शक्यच नाही. म्हणूनच म्हणतो, उठ, सकाळ झाली. बाजारात जाऊन कंदील म्हणजे आकाशकंदील आणि फराळाचं करायला जे जे साहित्य लागतं ते सगळं घेऊन ये. मुलं ऑफिसला गेली की कर हळूहळू सगळं. मस्त लाईटिंग पण लाव आणि नीलला टिकली, बंदूक, फुलबाजी सगळं घेऊन ये. मी फराळाला नक्की येणार. तू सगळं ताट वाढवून माझ्या फोटोसमोर ठेव. मी प्रत्येक पदार्थ चाखून पाहीन. करताना तुला कशाची चव दाखवायची असेल तरी माझ्या फोटोसमोर ठेव. मी काय कमी काय जास्ती सगळं सांगेन तुझ्या कानात. एवढ्यात वीणाताई खाडकन जाग्या झाल्या. त्यांना रूममध्ये सर्व दूर कामतच कामत दिसत होते. त्या उठल्या, पटापट सगळं आवरून बाजारात गेल्या. लेक सून यायच्या आत शेजारच्या मुलाला बोलावून लाईटिंग करून घेतलं. मग फराळाचं केलं. देवापाशी, तुळशीपाशी आणि दारावर पणत्या लावल्या. नीलला घेऊन टिकल्या फोडू लागल्या. लांबूनच लेक येताना दिसला. आपल्या दारात लागलेला आकाशकंदील बघून त्याला आश्चर्य वाटलं. तो हळूच आई शेजारी येऊन बसला. आईनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नील खूप खुश होता. त्यानं विचार केला, आईनं नीलला खुश करायला हे सगळं केलं असावं. त्याला बिचारायला आबा मरण पावले म्हणजे नेमके कुठे गेले, देवाघरी गेले म्हणजे नेमके कुठे गेले हे सुद्धा कळत नाही. तेवढ्यात योगिता पण घरी आली. तिला वाटलं हे सगळं राघवनं केलं. ती मुकाट्यानं घरात गेली. राघवला बोलावलं. दार बंद करून बोलायला सुरुवात केली. राघव, काय केलंस तू हे? अरे थोडा आईच्या मनाचा तरी विचार करायचा ना. आबा जाऊन जेमतेम 15 दिवस झाले. प्रत्येक ठिकाणी घरामध्ये आबा असल्याचाच भास होतोय सगळ्यांना. नकळत डोळे पाणावतात. आणि तू हे काय केलंस? ही लाईटिंग, आकाशकंदील, काय गरज होती त्याची? मला तुझे हे वागणं अजिबात आवडलं नाही बरं का. आधी ती लाईटिंग काढ बघू. इतका वेळ गप्प असलेला राघव म्हणाला, योगिता शांत हो.
ती पुन्हा रागानं म्हणाली, कशी शांत हो? तू केवढी मोठी चूक केली आहेस, कळतंय तुला? तेच सांगतो मी, तू शांत हो. मी काय म्हणतो ते ऐक. बोल, काय सांगायचं आहे तुला? हे बघ, यातलं काहीच मी केलेलं नाही. मी घरी आलो तर हे सगळं होतं. मला पण हे सगळं बघून आश्चर्य वाटलं. पण नील खूप खुश होता. आई त्याच्याबरोबर बसून टिकल्या फोडत होती. थोडा वेळ का होईना ती यातून बाहेर निघाली असं मला वाटलं. त्यामुळे मी हे सगळं बघून अगदी गप्प बसलो. तू सुद्धा शांत हो. सॉरी राघव, असं असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपण आता फक्त आईच्या मनाचाच विचार करायचा. आईचा आनंद तो आपला आनंद. दाराआडून वीणाताई आपल्या सुनेचं संभाषण ऐकत होत्या. त्यांना तर अजूनच अभिमान वाटला आपल्या सुनेचा. त्यांनी राघवच्या बेडरूमचं दार ठोठावलं. दोन्ही लेकरांना कवेत घेतलं. इतक्या दुःखात सुद्धा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. एक सून सासूच्या मनाचा इतका विचार करते हे खूप सुखावं होतं. मग त्यांना सकाळी स्वप्नात आलेले त्यांचे आबा, त्यांच्यासोबत स्वप्नात झालेला संवाद सगळं सांगितलं. म्हणाल्या, खरंच सांगत होते तुमचे आबा. 4 वर्षांचं लेकरू ते, त्याला आबा कुठे गेले तेही कळत नाही. त्याला का सणाच्या दिवशी रडत ठेवायचं? तुमचे आबा म्हणायचे मला, नेहमी हसतं खेळतं घर आवडतं त्यांना, त्यामुळे ते कायम तसेच असायला पाहिजे. आता मी सदैव आठवणींच्या रूपात तुमच्यासोबत आहे असं म्हणाले. योगिता, बाळा, मी तर थोडं फराळचं पण केलं आहे. उद्या सकाळी अभ्यंगस्नान करून आबांच्या फोटोसमोर फराळाचं ठेव. ते नक्की येणार. हो आई, असं म्हणत योगिता अश्रू पुसत कामाला लागली. वीणाताईंनी डोळ्याला पदर लावला आणि राघव नजर चुकवत आपले अश्रू कुणाला दिसू नयेत याचा आटोकाट प्रयत्न करत राहिला. खरंच दिवाळी एवढा मोठा सण, आपल्या घरातली व्यक्ती, आपली जवळची व्यक्ती जाते, देवाघरी जाते, आपल्याला वाईट वाटतं. पण म्हणून घरातल्या छोट्या मुलांनी पण का असं आपल्या सणाच्या वेळेला म्हणजे थोडंसं त्यांना वाईट वाटावं असं असूच नाही. आपलं दुःख तर असतंच, गेलेली व्यक्ती परत येणारही नसते. पण म्हणून घरातल्या छोट्यांचे मन आपण सांभाळायला पाहिजे. या ज्या जुन्या परंपरा आहेत ना, त्या थोड्याशा सोडायला पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद सौप्रभाताई. छान अशीच गोष्ट, अशाच छान छान गोष्टी माझ्यापर्यंत पोचवत राहा आणि मी पण माझ्या सगळ्या ज्या ओळखीची लोकं आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोचवत राहीन. धन्यवाद. पुन्हा उद्या एखाद्या अशाच छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.